नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. देशात आणि राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात देशात वेगाने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत मिळू लागले. खरं तर गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे सगळं चित्रच बदलून गेलंय. गोरगरीब आणि मजूर वर्गाला याची सगळ्यात मोठी झळ बसली. गेल्या वर्षीचं लॉकडाऊन आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे. गेल्या वर्षभरात लॉकडाऊन दरम्यान काय घडलं आणि कशा पद्धतीने आपण सगळं भोगलं, सुरुवात करूयात या संदर्भातल्या स्पेशल रिपोर्ट. तारीख 19 मार्च 2020. रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला संबोधित केलं. खरं तर वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. त्याला आता जवळपास वर्ष उलटून गेलंय. वर्षभरापूर्वी देशात कोरोनानं हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली होती. विविध शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती आणि त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली होती. गुरुवारी 19 मार्चला रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आणि कोरोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. जनता कर्फ्यू यानी जनता के लिए, जनता द्वारा खुद पर लगाया गया कर्फ्यू. इस रविवार यानी 2 दिन के बाद 22 मार्च रविवार को सुबह 7 बजे से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है. 22 मार्च 2020. 22 मार्च तो रविवारचा दिवस होता. पंतप्रधानांच्या आवाहनाला जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. गावातील गल्लीबोळापासून तर नॅशनल हायवे पर्यंत सगळं काही सुनं झालं होतं. रस्त्यांवरील वाहतूक थांबली होती. गावागावात तसेच बड्या शहरात शुकशुकाट होता. खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही एवढा कडकडीत बंद पाळण्यात आला नव्हता. एक प्रकारे लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. रविवारी घराचा उंबरा न ओलांडण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला होता आणि देशभरात तसं घडलंही. देशवासियांनी जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल 22 मार्चला सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले. तसंच कोरोना रोखण्यासाठी आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ लोकांनी घराची खिडकी, गॅलरी आणि छतावर जाऊन थाळी वाजवली. पण ही तर खरी सुरुवात होती. भविष्यात काळ जनतेच्या संयमाची आणखी कठोर परीक्षा घेणार होता. पण जनतेला मात्र त्याची जराही खबर नव्हती. एका दिवसाच्या जनता कर्फ्यूमुळे कोरोनाचा संसर्ग रोखणं अशक्य असल्याचं सरकारला पुरेपूर माहिती होतं आणि त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयारी सुरू केली होती. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित करताना मोठी घोषणा केली. जनता कर्फ्यूपेक्षा अधिक कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. जनतेचा जीव वाचवण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान मोदींनी केली होती. पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है. हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर
पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है। देश के हर राज्य को, हर केंद्र शासित प्रदेश को, हर जिले, हर गांव, हर कस्बे, हर गली मोहल्ले को अब लॉकडाउन किया जा रहा है। आरोग्य तज्ञांच्या मते कोरोना विषाणूच्या संक्रमणाची शृंखला तोडण्यासाठी कमीत कमी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता असते आणि त्यामुळेच गेल्या वर्षी 25 मार्च पासून पुढचे 21 दिवस देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता। अचानक देशात लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकही भांबावले होते। खरं तर जनतेच्या पाठी केवळ 1 दिवसांच्या जनता कर्फ्यूचा अनुभव होता, त्यामुळे पुढचा 21 दिवसांचा कालावधी जनतेच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरला। आरोग्य सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सगळं काही ठप्प झालं। रस्ते, रेल्वे, विमान सेवा, जलवाहतूक सगळं काही बंद करण्यात आलं होतं। देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली होती। विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या प्रसादाला सामोरं जावं लागलं होतं। लॉकडाऊनमुळे अवघा देश थांबला। घड्याळाच्या काट्यावर दिवस रात्र धावणाऱ्या मुंबईला ब्रेक लागला। किरकोळ दुकानांपासून मोठमोठ्या कारखान्यांपर्यंत सगळीकडे शुकशुकाट झाला, पण त्याचा फटका हातावर पोट असलेल्या मजूर वर्गाला बसला। गेल्या वेळच्या लॉकडाऊनमुळे गरिबांचे खूप हाल झाले। हातचा रोजगार गेला होता, घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, खाण्यापिण्याचे सुद्धा खूप हाल झालेले होते। यावेळेला सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होते की काय असा प्रश्न आता या लोकांना पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चेनंतर निर्माण झालेला दिसून येतोय। सरकारनं काही योजना जाहीर केल्या, पण त्या पुरेशा नव्हत्या। विशेषतः परराज्यातून मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी कोंडी झाली होती, कारण लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेला होता। मुंबईसह महाराष्ट्रातून मजूर आपापल्या राज्यात परतले, तेही मिळेल ते साधन घेऊन। ट्रक, सायकल, अगदी जमेल तिथं पायी शेकडो मैल चालतही गेले। गाव गाठण्यासाठी मजुरांची परवड झाली। लहान लहान लेकरबाळ घेऊन मजूर कडक उन्हात प्रवास करत होते। सगळं काही बंद असल्यामुळे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल सोसावे लागले। मुंबई पुण्यासारख्या शहरातून लाखो मजूर मूळगावी परतले। अचानकपणे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडली। याच काळामध्ये भाववाढीचा सुद्धा सामना अनेकांना करावा लागला। जीवनावश्यक गोष्टींचे भाव वाढले, भाजीपाल्यासारख्या सामान्य गोष्टी सुद्धा मिळण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळाली आणि याचाच फायदा घेत अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी भाववाढ केल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। लॉकडाऊनमुळे देशात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, पण देशातील लॉकडाऊनचा हा पहिला टप्पा होता। लॉकडाऊनच्या आणखी 3 टप्प्यांचा सामना देशातील जनतेला करावा लागणार होता। एप्रिल आणि मे हे 2 महिने जनतेच्या संयमाची परीक्षा घेणारे ठरले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर वेळ झाले का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर बघूयात, लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थचक्र थांबणार होतं, पण देशातील जनतेचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। लॉकडाऊननं सगळं चित्रच बदलून टाकलं। एकीकडे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत होता, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता। चीनच्या वुहान शहरातून कोरोनाच्या महामारीचा फैलाव सुरू झाला आणि पाहता पाहता या संसर्गजन्य रोगानं अवघ्या जगाला अजगरी विळखा घातला। वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जवळपास 5 ते 6 महिन्यांनी भारतात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आणि हा म्हणता अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात या विषाणूचा फैलाव झाला। सुरुवातीच्या काळात अनेक देश गाफील राहिले आणि त्याचे गंभीर परिणाम त्या देशांना भोगावे लागले। विशेषतः युरोपातील अनेक देशांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली। भारतालाही त्याची झळ सोसावी लागली। गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर भारतालाही लॉकडाऊनची घोषणा करावी लागली। आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है, कारण कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव मार्ग मानला जातो। खरं तर त्यावेळी कोरोना लसीवर संशोधनाला सुरुवात झाली होती, त्यामुळे लॉकडाऊन हाच कोरोनावर रामबाण उपाय मानला गेला आणि भारतासह जगभरात त्याची अंमलबजावणी सुरू झाली।
कोरोनापासून देशातील जनतेचं रक्षण करण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली। घड्याळाचे काटे फिरत होते, दिवस रात्रीचं चक्र सुरू होतं, पण एकीकडे रोजच्या जीवनचक्राला लॉकडाऊनने ब्रेक लावला होता, तर दुसरीकडे देशात जनता कर्फ्यू पासून लॉकडाऊनच्या चक्राला सुरुवात झाली होती। देशातील रस्ते ओस पडले होते। रस्त्यावरनं फक्त रुग्णवाहिका, पोलिसांची वाहनं आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनं फक्त दिसत होती। जणू काही युद्धजन्य परिस्थितीच निर्माण झाली होती। देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता सरकारने खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा अवलंब करण्याची सूचना केली होती। तसंच सरकारी कार्यालयात केवळ 25% कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला होता। पुढे त्यामध्येही आणखी कपात करण्यात आली। सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची रुग्णालय वगळता अनेक खासगी रुग्णालये बंद होती। काही व्याधी असलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालय आणि डॉक्टर उपलब्ध होत नव्हते। राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना वारंवार रुग्णालय सुरू करा अशी विनंती केली, पण बहुतांश रुग्णालयांनी आपली रुग्णालय बंद ठेवली। कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाचे कठोर निर्बंध लावण्यात आले होते। कोरोना रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, पण तिथेही अनेक असुविधांचा सामना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना करावा लागला। कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कोरोना रुग्ण आढळून आलेली इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आले होते। कोरोनाचा फैलाव वाढलेल्या भागात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले। कोणत्याही एखाद्या सोसायटीमध्ये जर एखादी व्यक्ती बाधित झाली असेल तर ती सोसायटी सील केली जात होती। सोसायटीमधल्या रहिवासियांना फिरणं देखील मुश्किल झालं होतं। कोरोनाचे नियम कठोर करण्यात आले होते आणि कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर्स तयार करण्यात आली होती। तिथं कोरोना बाधितांवर उपचार केले जातात। देशात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णसंख्येत सतत वाढ होत गेली, त्यामुळे सरकारला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागला होता। देशातील लॉकडाऊनचे टप्पे जर आपण लक्षात घेतले, त्यामध्ये पहिला टप्पा 25 मार्च ते 14 एप्रिल, दुसरा टप्पा 15 एप्रिल ते 3 मे, तिसरा टप्पा 4 मे ते 17 मे आणि चौथा टप्पा 18 मे ते 31 मे, अशा एकूण 4 टप्प्यात देशात गेल्या वर्षी लॉकडाऊन लावण्यात आला होता। गेल्या वर्षीचा लॉकडाऊनचा काळ बरंच काही शिकवून गेला। तोंडाला मास्क, सतत हात स्वच्छ करणे, फिजिकल डिस्टन्सिंग हे रोजच्या जीवनातील नवीन नियम कोरोनाने घालून दिले। 4 टप्प्यातील लॉकडाऊन नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली। कोरोना रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणल्यानंतर जवळपास 3 महिन्यानंतर देशात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आणि हळूहळू पुन्हा एकदा अर्थव्यवस्था रुळावर आली। देशातील अनलॉकचे टप्पे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। 1 जून ते 30 जून, 1 जुलै ते 31 जुलै, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर, अशा एकूण 5 टप्प्यात देशात अनलॉक करण्यात आला। देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोठं यश आलं आणि देशभरात अनलॉकची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली। यामुळे दुकानं सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आणि लोकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाजारात गर्दी केली। अनलॉक नंतर सगळं काही सामान्य होत गेलं। विवाह सोहळ्यांपासून धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली। बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या। हळूहळू कोरोनाच्या नियमांचा विसर पडत गेला। दरम्यान नवीन वर्ष उजाडलं आणि नव्या वर्षात कोरोनाच्या लसीकरणाची घोषणा करण्यात आली। 16 जानेवारीपासून देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली। सुरुवातीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आलं, तसंच कोरोना योद्धे आणि फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण करण्यात आलं। त्यानंतर 1 मार्च पासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली। तसंच 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांनाही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला। सध्या 45 पेक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोनाची लस दिली जाते। सरकारी, निमसरकारी तसंच खासगी रुग्णालयात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे। कोरोनाच्या लसीकरणाला वेग येत असतानाच मार्च महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या विषाणूनं डोकं वर काढलं आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक वेगानं कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत गेली। देशाचा विचार केल्यास महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा वेग सगळ्यात अधिक आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून सरकारसमोर लॉकडाऊन शिवाय पर्याय उरला नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।